हनुमानाची आई अंजनीच्या पूर्वजन्माची कथा. स्वर्गातील इंद्रसभा तेजाने झळाळत होती. गंधर्व मधुर संगीत वाजवत होते आणि अप्सरा आपल्या मोहक नृत्याने देवतांना मोहित करत होत्या. त्यांच्यात पुंजिक स्थला ही सर्वात सुंदर अप्सरा होती. तिचे सौंदर्य, नृत्य आणि मोहक हसू यामुळे ती स्वर्गातील सर्वांची लाडकी बनली होती. ती गर्विष्ठ नव्हती, पण थोडी खोडकर वृत्तीची होती आणि तिला अप्सरा असल्याचा तिला प्रचंड अभिमान होता. एके दिवशी नृत्य करत असताना तिच्या मनात विचार आला की ऋषीमुनी एवढे दीर्घकाळ ध्यानधारणेत कामग्न असतात. त्यांनी जीवनातील आनंद घेतला पाहिजे. हे तपस्व्याचे कठीण जीवन का स्वीकारायचे? आणि हा विचार करताच ती जोरात हसली. तिचा हास्याचा आवाज इंद्राने ऐकला. त्याने शांतपणे स्मितहास्य केले आणि म्हणाला, पुंजिक स्थली, तुझे सौंदर्य आणि कला अनुपम आहेत, पण केवळ सौंदर्य असून उपयोग नाही. गर्वाचा नाश अनिवार्य आहे. काळजी घे. कर्माचे मार्ग गोड आणि अपरिहार्य असतात. ती आदराने झुकली, पण मनात मात्र त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले. ती मनात म्हणाली, मी अप्सरा आहे, मला काय धोका आहे? एके दिवशी ती स्वर्गाच्या मनोहर बागेत फिरत असताना तिला ऋषी दुर्वासांचे दर्शन झाले. ते विशाल वृक्षाच्या छायेत गहन ध्यानात मग्न होते. ती त्यांच्याकडे पाहून हसली. ती हळूहळू त्यांच्या भोवती नृत्य करू लागली. तिच्या आवाजात आणि हालचालीमध्ये एक जादू होती आणि तिने कोमल स्वरात विचारले, ऋषी, हे मौन सोडून जीवनाचा आनंद का घेत नाही? सौंदर्य, संगीत, आनंद यांच्यातच तर खरे जीवन आहे. दुर्वास ऋषींनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ झाली. कोणताही पुरुष माझ्या मोहाला कसा बळी पडत नाही, आणि असा विचार करून ती अधिक जवळ गेली आणि तिने त्यांच्या खांद्याला हात लावला. क्षणात दुर्वास ऋषीने डोळे उघडले. त्यांचे तेजस्वी स्वरूप पाहून सारा स्वर्ग थरथर कापला. त्यांनी क्रोधाने तिला शाप दिला. ते म्हणाले, मूर्ख अप्सरा, तू तपस्व्याचा अपमान केला आहेस. स्वतःच्या सौंदर्याचा गर्व बाळगणाऱ्या तुझ्यासारख्या नारीस पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. आता तू वनवासी वानर म्हणून जन्म घेशील. स्वर्गातील सर्वच विस्मित झाले. पुंजिक स्थला हादरली. ती त्यांच्या शरण आली आणि म्हणाली, ऋषी, कृपा करा. माझा हेतू वाईट नव्हता. मला क्षमा करा. दुर्वासा ऋषी शांत झाले आणि म्हणाले, शाप हा टळणार नाही, पण या जन्मात तू एका दिव्य पुत्राला जन्म देशील, जो भगवान शंकराचा अवतार असेल. आणि तो पुत्र वायुदेवाच्या कृपेने जन्माला येईल. तो पृथ्वी तलावावर महान भक्त आणि योद्धा होईल आणि त्याच्या नावाने तुझे नाव अजरामर होईल. क्षणात पुंजिक स्थलाचा तेजस्वी देह नष्ट होऊन गेला. तिची नाजूक काया एका बलशाली वानरीच्या रूपात बदलू लागली. ती जोरात किंचाळली, पण कोणीही तिला थांबवू शकले नाही. ती पृथ्वीवर कोसळली आणि एका घनदाट जंगलात पडली. आता ती पुंजिक स्थला नव्हती. ती वानर कुळातील अंजनी झाली होती. सुरुवातीला तिला हे जीवन एक शिक्षा वाटत होते, परंतु काळानुसार तिला या जीवनाची सवय झाली. तिने निसर्गाशी संवाद साधला, प्राण्यांचे जगणे समजून घेतले आणि स्वतःतील गर्व हळूहळू विसरली. आणि तिने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी वर्षानुवर्ष कठोर तपश्चर्या केली. आणि त्या रात्री तिची तपश्चर्या फळ देणार होती. अचानक आकाशात एक प्रकाश किरण उमटला. संपूर्ण अरण्य त्या प्रकाशाने उजळून गेलं. वातावरण सुगंधित झालं. मंद सुरात मंदिरातून घंटानाद ऐकू येऊ लागला. अंजनीने डोळे उघडले आणि तिला समोर एक दिव्य रूप दिसलं. स्वतः भगवान शंकर तिच्या समोर उभे होते. भगवान शंकर तिला म्हणाले, अंजनी, तुझी भक्ती अढळ आहे. तुझे तप पूर्ण झाले आहे. आता तुझ्या उदरातून एक महान शक्ती पृथ्वीवर प्रकट होईल. हा पुत्र केवळ तुझ्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण विश्वासाठी एक वरदान ठरेल. अंजनीने नतमस्तक होऊन भगवान शंकरांचे चरण स्पर्श केले आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. भगवान शंकर पुढे म्हणाले, हा बालक वायुपुत्र असेल. वायुदेवाच्या कृपेने तो तुझ्या गर्भात प्रकट होईल. तेवढ्यात जोरदार वारा सुटला. झाडांची पाने सळसळू लागली
आणि एक अदृश्य शक्ती अंजनीच्या देहात प्रवेश करत असल्याचा तिला अनुभव झाला. तिच्या हृदयात आनंदाचे एक विलक्षण भाव उमटले. तिने डोळे मिटले आणि त्या दैविक क्षणाचा स्वीकार केला. आणि त्या दिवसापासून अंजनीच्या शरीरात परिवर्तन घडू लागले. तिच्या उदरात एक नवीन जीव आकार घेत होता. पण हा कुणी साधा जीव नव्हता. हा स्वतः भगवान शंकरांचा अंश होता. वायुदेवाचा पुत्र होता आणि भविष्यात तो प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी येणार होता. काही महिन्यानंतर एका शुभ दिनी हनुमानाचा जन्म झाला. क्षणात आकाशात देवतांनी पुष्पवर्षाव केला. स्वर्गात घंटानाद झाला. ऋषीमुनींनी वेदमंत्राचा गजर केला. वायुदेवाने आपल्या स्पर्शाने संपूर्ण आरण्य भारावून टाकलं. त्या दिव्य बालकाचे शरीर सुवर्ण तेजाने झळकत होते. डोळ्यात एक वेगळेच तेज होते. पण हनुमान हा केवळ तेजस्वीच नव्हता, तर तो विलक्षण चपळ आणि ताकदवानही होता. जन्मतःच तो हसला. त्याने हातपाय झाडले आणि एका क्षणात तो हवेत उडाला. तेव्हाच आकाशात एक लालसर रंगाचा तेजस्वी गोल चमकत होता. तो त्याला दिसला. तो लालसर गोळा म्हणजे सूर्यदेव होते. हनुमानाने तो पाहिला आणि त्याला वाटलं की हे एक सुंदर फळ आहे. क्षणात तो आकाशात झेपावला. तो इतक्या प्रचंड वेगाने उडत होता की देवही थक्क झाले. हा बालक सूर्याला गिळणार आहे म्हणून देवाने घाबरून इंद्रदेवाकडे धाव घेतली. इंद्राने क्षणाचाही विलंब न करता आपले वज्र सोडले आणि ते वज्र हनुमानाच्या गालावरती आदळले आणि तो खाली पडला. वायुदेवाला हे सहन झाले नाही. त्यांनी संतापाने पृथ्वीवरील सर्व वारे थांबवले. संपूर्ण विश्वात प्राणवायूचा अभाव निर्माण झाला. प्राणी हळूहळू मरू लागले. वनस्पती कोमेजू लागल्या आणि हे पाहून सर्व देवांना चिंता वाटू लागली. आणि त्यांनी तातडीने वायुदेवाची समजूत काढली आणि हनुमानाला पुन्हा जिवंत केले. शिवाय देवांनी त्याला अमरत्वाचे वरदान दिले. अपार बुद्धी आणि पराक्रम बहाल केले. आणि त्या दिवसापासून संपूर्ण अरण्याला माहिती झाले की अंजनीने केवळ एका पुत्राला जन्म दिला नाही, तर एक महायोद्धा, एक भक्त आणि भविष्याच्या महान कार्यासाठी जन्माला आलेली एक अद्वितीय शक्ती पृथ्वीवर आली आहे. आणि अशा प्रकारे हनुमानामुळे त्याची आई माता अंजनीचे नावही अजरामर झाले. तर कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय हनुमान अवश्य लिहा. धन्यवाद.